हाय हॅलो गुड मॉर्निंग. तुमच्याही बाबतीत असं होतं का? गावी जायचं ठरलं की आधीच मनात एक यादी तयार होते. कोणाला भेटायचं, कुठे फिरायचं, कोणकोणत्या मंदिरात दर्शन घ्यायचं आणि वेळ पुरेल की नाही याची काळजी सुरू असते. आमचंही अगदी तसंच झालं होतं. मुंबईहून निघताना आम्ही आधीच ठरवलं होतं की यावेळी फक्त गावी जाऊन परत यायचं नाही, तर इथली आजूबाजूची मंदिरं, निसर्ग, इथली शांतता मनापासून अनुभवायची. आणि आज तो दिवस होता. सकाळी लवकर उठलो, घरातली कामं आटपली, पटकन तयार झालो आणि शर्विललाही तयार केलं. पण त्याची झोप अजून काही पूर्ण झाली नव्हती. गाडीत बसल्या बसल्या काही मिनिटातच साहेब गाढ झोपी गेले आणि आमचा दिवस सुरू झाला. गाडी गावातून बाहेर पडली आणि पुन्हा एकदा कोकणातले ते सुंदर रूप डोळ्यासमोर आलं. एका बाजूला लाल मातीचे रस्ते, दुसऱ्या बाजूला हिरवीगार झाडं, नारळ, पोफळी, काजू, फणस, म्हणून मधूनच दिसणारी छोटी छोटी घरं आणि सकाळचा गार वारा. खरंच कोकणात प्रवास करणं म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नसतं. इथला प्रवास, इथला प्रत्येक रस्ता, इथलं प्रत्येक वळण, प्रत्येक दृश्य काहीतरी नवीन दाखवत असतं. कधी नकळतच गाडीचा वेग कमी होतो आणि कॅमेरा आपोआप हातात येतो. कारण असे क्षण पुन्हा पुन्हा मिळत नाहीत. थोड्या वेळाने आम्ही पोहोचलो आमच्या पहिल्या ठिकाणी, अंगणेवाडीची भराडी देवी. हे मंदिर नवसाला पावणारं म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. म्हणूनच इथे कायम भाविकांची गर्दी असते. आम्ही पोहोचलो तेव्हाही दर्शनासाठी भली मोठी रांग होती. साधारण 15-20 मिनटं आम्ही रांगेत उभे होतो. पण मला नेहमी असं वाटतं, देवळातली ही वाट पाहणंसुद्धा एक अनुभव असतो. आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या गावातून, शहरातून आलेली माणसं असतात. प्रत्येकाच्या मनात एक श्रद्धा, एक विश्वास आणि एक प्रार्थना. शेवटी आमचा नंबर आला. देवीचं दर्शन घेतलं. त्या काही क्षणात मनात अगदी शांत झालं होतं. मंदिरात जास्त वेळ नव्हतो, पण जेवढा वेळ होतो तेवढा वेळ मनापासून अनुभवला. दर्शन झाल्यावर मंदिर परिसरात थोडा वेळ फिरलो, काही फोटो काढले आणि पुढच्या प्रवासाला निघालो. आता सूर्य वर येऊ लागला होता. दुपारचं ऊन जाणवायला लागलं होतं. पण कोकणातल्या झाडांमुळे, गार वाऱ्यामुळे प्रवास अगदी सुखद वाटत होता. रस्त्यातून जाताना पुन्हा पुन्हा वाटत होतं, आपण शहरात किती धावत असतो. ऑफिस, घर, जबाबदाऱ्या, ट्रॅफिक, मोबाईल आणि या सगळ्यात स्वतःसाठी वेळच राहत नाही. मग अशा प्रवासात मन पुन्हा स्वतःशी बोलायला लागतं. आमचं दुसरं ठिकाण होतं पोखरबावचं श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर. हे मंदिर निसर्गाच्या कुशीत वसलेलं आहे. आजूबाजूला शांत वातावरण, हिरवागार परिसर, फळझाडं आणि पक्ष्यांचा आवाज. मंदिरात गर्दी फार नव्हती, म्हणून अगदी निवांतपणे बाप्पाचं दर्शन घेता आलं. काही वेळ मंदिराच्या परिसरात बसलो. त्या शांततेत काही क्षण डोळे मिटून बसलो. असं वाटत होतं की वेळ इथेच थांबावी. आजकाल अशी शांतता शहरात शोधूनही सापडत नाही. थोडा वेळ फोटो काढले, परिसर पाहिला आणि पुन्हा गाडीत बसलो. आता आम्ही निघणार होतो कोकणची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वर मंदिराकडे. या मंदिराबद्दल खूप ऐकलं होतं. पांडवकालीन इतिहास, समुद्रकिनाऱ्यालगत असलेलं स्थान आणि भगवान शंकराचं प्राचीन मंदिर, म्हणून उत्सुकता आणखी वाढली होती. रस्त्यातून जाताना अचानक समुद्राची पहिली झलक दिसली. खरंच समुद्र कितीही वेळा पाहिला तरी प्रत्येक वेळी तो नवीनच वाटतो. थोड्याच वेळात आम्ही मंदिरात पोहोचलो. गाडी पार्क केली. मंदिराकडे चालत जात असताना समुद्राच्या लाटांचा आवाज कधी कानावर पडत होता आणि मग समोर दिसलं सुंदर मंदिर. मंदिरात प्रवेश करता शंखनाद ऐकू आला. त्या आवाजाने अंगावर अक्षरशः शहारे आले. भगवान शंकराचं दर्शन घेतलं. मन भरून आलं. दर्शन झाल्यावर बाहेर आलो आणि समुद्रकिनारी बसलो. त्या लाटा, तो गार वारा, समुद्राचा खारट सुगंध आणि मंदिराची शांतता, हे सगळं अर्थात आपल्या शब्दामध्ये वर्णन करण्यात खूप कठीण आहे. शर्विललाही खूप आवडलं. तो लाटा पाहण्यात इतका रमून गेला की त्याला तिथून निघावंसं वाटत नव्हतं. आम्ही काही वेळ फक्त बसून तो क्षण अनुभवत होतो. माझ्या मते प्रवास म्हणजे एक नवीन ठिकाण पाहणं नाही. प्रवास म्हणजे स्वतःला पुन्हा एकदा शोधणं, नवीन ऊर्जा घेऊन परतणं आणि आयुष्यभरासाठी काही सुंदर आठवणी जमा करणं. आजचा दिवस अगदी तसाच होता.
मंदिरांचं दर्शन, निसर्ग, समुद्र आणि मनाला मिळालेली शांतता. हा दिवस आम्ही कधीच विसरणार नाही. तुम्ही जर कोकणात फिरायला येणार असाल तर या 3 ठिकाणी नक्की भेट द्या. फक्त दर्शनासाठी नाही, तर त्या ठिकाणचं वातावरण, तिथली शांतता, तिथला निसर्ग अनुभवण्यासाठी. आता आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघतो आहे. पुढच्या भागात अजून काहीतरी सुंदर ठिकाण तुम्हाला दाखवणार आहे. तोपर्यंत मला एक गोष्ट कमेंटमध्ये नक्की सांगा, कोकणातलं तुमचं सगळ्यात आवडतं मंदिर किंवा ठिकाण कोणतं? तुमच्या कमेंट्स मी नक्की वाचेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. आणि माझ्या अशा रोजच्या आयुष्यातल्या आणि कोकण सफारीच्या व्हिडिओसाठी नक्की चॅनल